हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुला माहिती आहे आजची मॉर्निंग खूप 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 छान आहे. माझ्या चेहऱ्यावर गुण वाटत असेल. बाय द वे, मी अजून श्रीच्या घरी आहे आणि आज आम्ही पुन्हा वापस कॉलेजला जाणार आहोत. श्रीचं घर डोंगरावर आहे आणि तिथून वातावरण बघा किती छान दिसतंय सगळं. सिरियसली मॅन, सो ब्युटिफुल. श्रीच्या दादाला बाय केलं मी. चलो ये मुझे साक्षी से मिला है, अनएक्सपेक्टेड था. ये बॉयज हॉस्टल का रास्ता किधर है? गाईज, जेवण करताना टीव्ही बघण्याची मजा आहे ना, आय डोंट थिंक सो ती कशात आहे. सो मी आता जेवण करते टीव्ही बघत. आपण नंतर भेटू. उसके बाद मदद मांग ले। अबे ढिल्ले अपना बोझा खुद उठा चल। गोली सामने आ गया। किस तरफ है? आगे जाके राइट लो, निकले रिजर्व कर देते। और जो लड़की इनकी बात मानने से इनकार करे, कंटाळा आलाय गाईज. खरी केस आहेत. कावर रेट्टी म्हातारे माझ्या गळ्यावर पाय दिले म्हणतात त्या. गाईज अँड माय बफेलोज. कंटाळा आला आता. मी ना थोडं झोपणार आहे. आई वाय वाय पोळ्या करा जाऊस तोपर्यंत होतील ना पोळ्या. आज फिर से हम कुछ खाएंगे टेस्टी टेस्टी. सो गाईज, आता आम्ही मंदिरात चाललो आहे आणि थोड्या वेळासाठी पिक्चर बन. सो आय थॉट की तुम्हाला दाखवूया. आणि तो खूप खूप भयंकर गारवा है. यहाँ पे रेडी होने का कोई मतलब नहीं, इसलिए मैंने कंगी भी नहीं की. और साक्षी की ऐसी हिंदी मराठी ग्लिच चलता रहेगा, उस पर आप ध्यान मत दीजिए. आणि मी तुम्हाला मंदिरात गेल्यावर दाखवते. खूप मजा येते तिथे, खूप मजा. खूप छान आहे डोंगरात मंदिर असल्यामुळे. आणि कार्टून आ चुका आहे. सो आता आम्ही आलो आहे. बघूया इथे मंदिर कसं असतं. इथे महाराष्ट्रामधलं म्हणून पॉप्युलर टेम्पल आहे जिथे खूप बाहेर लांबून माणसं येतात. सो मी तुम्हाला त्याची एक छोटीशी टूर देते. मी पूर्णपणे आतमध्ये नाही जाणार आहे गर्दी असल्यामुळे, बट तरी बाहेर मी जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवते तुम्हाला. माझा रिव्ह्यू पण कळावा तुम्हाला, त्याच्यामुळे मी असं घेते. भारी वाटते ना इथे. महाकाली दर्शन घ्यायला भारी वाटते. मी जरा जवळनं शोध घेऊ. जरा जवळनं बघूया आपण थोडंसं कसं दिसतं. खाली आहे की वाव. मी दर्शन घेऊन तुम्हाला भेटते. तो मंदिरामधून कसं वातावरण दिसतं आपण बघूया. तो कैसे हो आप सभी लोग. याच्या पलीकडे मी मगाशी येताना दाखवलं ना, ते तलाव आहे. म्हटलं नाही, खाली पण खूप डीप आहे. सो आता तुम्ही इथनं बघा, हे प्रवेशद्वार आहे. तिथून यात्रा वगैरे भरते खाली. त्याच्यामुळे मी आणि हे वरून वेगळं पडतं. ते गडिंगचं देवस्थान तिकडून छान वाटते ना. तुम्ही बघू शकता. वेट, ते तिथून जी लहान लहान मुलं आहेत ते खूप दूर आहेत. सो आपण तिथे जाणार आहोत. तो चलते आहे. चलो. सो अर्ध्या रस्त्यात येऊन ही युवा पिढी थकलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही बसलोय. अजून खाली चालायचं बाकी आहे, बट चलो हमने सोच लिया कि हम यही बैठेंगे. बेटिंग क्या करेंगे इन वादियों का मजा लेते. ब्लॉग वगैरे शूट करून गाईज आता आम्ही घरी चाललोय. कारण चेहऱ्यावरनं कळत असेल स्पेक्ट्सवरून पावसात भिजलो आम्ही. आणि मी खूप थकले पळून. खूप लांब गेलतो आम्ही, तिथनं आले पळून. अब हम चले घर पे. थकले मी. आय एम डन. वेट,
मला इथे छोटासा पाण्याचा झरा दिसला, मी तो तुम्हाला दाखवते. आय डोंट नो तुम्हाला क्लिअरली दिसते की नाही, बट ते किती छान एकदम सलग शांतपणे निथळ पाणी येते. सो मला ते दाखवायचं होतं. ओके गाइस, विदाउट वेस्टिंग टाइम अभी हम चले घर, हम मिलते बाद में. फिर अब हम लंच करके तुरंत निकलेंगे विदाउट वेस्टिंग टाइम. हेलो महादेव जी, पाए लागू. वहाँ तक नहीं आ सकते, आपको बहुत ज़्यादा प्रोटेक्शन दिया गया है. बाय बाय. तो गाइस हम चले वापस. तिथं गेली वरती थकली, तिच्या डबल ॲक्च्युली मी थकली आहे, बट स्टिल आपके लिए और ब्लॉगिंग के लिए कुछ भी. चला, लेट झाला आहे खूप ऑलरेडी. हे बघ खूप छान दिसतंय बाहेर मागून. हो. सो ह्या विचारात की हा व्लॉग खूप मोठा होईल, आम्ही विचार केला की हा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. इफ यू लाईक दिस व्लॉग प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बडीज.